गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टॉर्क ही जी क्वांटिटी आहे हे ऑलरेडी आपण 11th क्लासमध्ये सुद्धा टॉर्क म्हणजे काय बघितलं होतं आणि त्याला डिफाईन केलं होतं. द ॲबिलिटी ऑफ द फोर्स टू रोटेट द बॉडी इज कॉल्ड टॉर्क, किंवा त्यालाच आपण म्हणू मोमेंट ऑफ फोर्स, किंवा त्याला डिफाईन करता येईल आपल्याला द टर्निंग इफेक्ट ऑफ द फोर्स अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ फोर्स और टॉर्क ड्यू टू द फोर्स. जसं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द मोशन, तसं रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. हेन्स टॉर्क अँड फोर्स बोथ आर ॲनालॉगस क्वांटिटी. ओके, म्हणजे एखाद्या बॉडीवरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्या फोर्सचा जो इफेक्ट आहे की ज्याच्यामुळे ती बॉडी रोटेट होते त्याला आपण म्हणू टॉर्क ड्यू टू द फोर्स. फॉर एक्झाम्पल, एखादा डोर क्लोज किंवा ओपन करत असताना काय करत असतो आपण फोर्स अप्लाय करतो आणि म्हणून ते जे डोर आहे तर ते ॲक्सिस भोवती का होते रोटेट होते. तर डायग्राममध्ये सुद्धा तसंच दाखवलं आहे की त्या बॉडीवरती आपण समजा फोर्स अप्लाय केला. आता कन्सिडर करू की ते डोर जे आहे हे एक्स वाय प्लेनमध्ये आहे आणि वाय इज अ ॲक्सिस अबाउट विच द डोर इज अ क्लोजर ओपन. आता डोरवरती समजा एफ बार एवढा जर फोर्स अप्लाय केला आणि आर बार जर पोझिशन वेक्टर ड्रॉ केला फ्रॉम दिस ओरिजिन. ओके, तर टॉर्क कसा आपण डिनोट करणार, टो बार इक्वल्स टू आर बार क्रॉस एफ बार. ह्याला मॅग्नेटिक फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर टो इक्वल्स टू एफ इन टू आर साइन थिटा. तर इथं थिटा काय, तर थिटा इज अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ आर बार अँड एफ बार. आता या पोझिशन वेक्टरला आपण समोर एक्सटेंड केलं तर फोर्स आणि आर बार आहे यांच्यामधला जो अँगल आहे तो होतो थिटा. ओके, आता ॲक्च्युअली काय होते की टॉर्क इज द प्रॉडक्ट ऑफ द फोर्स अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आता आपण ज्या पॉईंटवरती फोर्स अप्लाय केला तर त्या लाईनवरती, तर याला आपण म्हणू लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. तर ही काय झाली, दॅट इज द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. ओके, तर या लाईनवरती काय होतं फोर्स अप्लाय होतो आणि मग या लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्सची जे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन तर त्याला आपण म्हणणार काय टॉर्क. म्हणजे याला आपल्याला कसं डिनोट करता येते, टो इक्वल्स टू दॅट इज अ एफ इन टू डी. आता डी जर फाइंड आउट करायचं असेल तर या ट्रायंगलमध्ये का होईल, तर या ट्रायंगलमध्ये आपण इन ट्रायंगल ओ पी डी साइन थिटा काय मिळेल आपल्याला, तर साइन थिटा मिळेल दॅट इज अ डी अपॉन आर, आणि म्हणून डी इक्वल्स टू होईल आर साइन थिटा. ओके, म्हणजे ही जी टर्म आहे तर ही टर्म म्हणजेच काय की द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, पण इथं हा एक्झॅक्टली अँगल जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येत नाही, म्हणून या फोर्सला आपण रिझॉल्व केलं. हा होईल एफ कॉस थिटा, याला रॅडियल कंपोनंट म्हणून, हा एफ साइन थिटा, दिस इज अ ट्रान्सफर कंपोनंट. ओके, मग आता हा जो पोझिशन वेक्टर आणि हा एफ साइन थिटा जो कंपोनंट आहे ह्याच्यामधला हा अँगल असेल 90, आणि साइन 90 जेव्हा 1 असतो म्हणजे साइन 90 जेव्हा 1 होतं तेव्हा टॉर्क जो आहे तो मॅक्झिमम असतो आणि म्हणूनच काय होतं की ती बॉडी रोटेट होते. ओके, तर अशा पद्धतीने आपण त्या टॉर्कला डिफाईन करत असतो. ओके, आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण हा मॅग्निट्यूड फॉर्म म्हणजे यालाच काय लिहिणार की दॅट इज अ टो इक्वल्स टू दॅट इज अ एफ इन टू आर, म्हणजे इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. याच्यावरून याचं युनिट काय लिहिलं आपण, तर याचा युनिट आपल्याला लिहिता येईल. याचा युनिट इज न्यूटन मीटर. CGS युनिट होईल याचं डाइन सेंटीमीटर. डायमेन्शन काय लिहिणार, डायमेन्शन ऑफ टॉर्क दॅट इज द एम रेज टू 1 ए रेज टू फोर्ससाठी सुरुवातीला ए रेज टू 1 टी रेज टू -2, आणि हे डिस्टन्ससाठी घेणार ए रेज टू 1. ओके, तर ओव्हरऑल डायमेन्शन काय होईल मग, दॅट इज द एम रेज टू 1 ए रेज टू 2 टी रेज टू -2. ओके, नेक्स्ट जे एक्सप्रेशन आहे तर ते बघा आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियासाठी
एक रिजिड बॉडी कन्सिडर केली विच इज अ कन्सिस्ट ऑफ या नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, तर ही जी बॉडी आहे ही या ॲक्सिस भोवती रोटेट होत आहे. जी ॲक्सिस ओ या पॉईंटमधून काय होत आहे, पास होत आहे. ओके, आता इथं डायग्राममध्ये जसं दाखवलं आपण की पहिल्या पार्टिकलचं मास m1, दुसऱ्या पार्टिकलचं m2, या नंबरच्या पार्टिकलचं mn. ओके, आणि प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स r1, r2, rn. तर जसं आता आपण डेफिनेशनमध्ये बघितलं की टॉर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे टॉर्क इक्वल्स टू आपण लिहिला दॅट इज अ फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर जसं आपण अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन फाइंड आउट केलं तर त्याच पद्धतीने आपण टॉर्कचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या पार्टिकलचा टॉर्क फाइंड आउट करायचा. त्याच्यावरून n नंबर ऑफ पार्टिकलसाठी आपण टॉर्क फाइंड आउट करणार आणि त्या सगळ्या टॉर्कची समेशन म्हणजेच टॉर्क ऑफ दिस बॉडी. ओके, आता कन्सिडरेशनमध्ये काय m1, m2 dash mn with the masses of n particle, r1, r2, rn with the perpendicular distance on the axis of rotation. ओके, तर जेव्हा बॉडी रोटेट होते तेव्हा बॉडीचं जे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे तर ते अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा असेल आणि ते कॉन्स्टंट असेल. म्हणजे बॉडी आणि पार्टिकल या दोन्हीचं जे अँग्युलर ॲक्सलरेशन असेल ते कॉन्स्टंट. ओके, पण जेव्हा बॉडी रोटेट होईल तेव्हा पार्टिकल्स जे आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ओके, आणि मग त्यांना असेल लिनियर ॲक्सलरेशन. प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून वेगवेगळं आहे आणि म्हणून प्रत्येक पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन वेगवेगळं असेल. आणि ही बॉडी रोटेट केव्हा होईल, जेव्हा प्रत्येक पार्टिकलवरती फोर्स अप्लाय होईल. मग पहिल्या पार्टिकलवरती एक्झर्ट होणारा फोर्स असेल F1, दुसऱ्यावरती F2, या नंबरसाठी Fn. पण फोर्स म्हणजेच काय की प्रॉडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन. ओके, तर याच्यावरून a1, a2 dash an with the linear acceleration of n particle. पहिल्या पार्टिकलसाठी काय लिहिणार आपण, फॉर फर्स्ट पार्टिकल लिनियर ॲक्सलरेशन a1. आता पार्टिकलला लिनियर ॲक्सलरेशन आहे आणि अँग्युलर ॲक्सलरेशन सुद्धा, आणि म्हणून आपण लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन मधलं रिलेशन काय, तर सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस म्हणजे आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर पहिल्या पार्टिकलसाठी रेडियस म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, सो पहिल्या पार्टिकलवरती एक्झर्ट होणारा फोर्स, द फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल दॅट इज F1 म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन. हे रिलेशन आपण इथं प्लेस केलं तर काय होईल, m1 r1 इंटू अल्फा. पहिल्या पार्टिकलवरती एक्झर्ट होणारा टॉर्क, the torque is the product of force and perpendicular distance. So that is the torque. त्याला डिनोट करू आपण τ1. The torque on first particle, perpendicular distance r1. F1 ची व्हॅल्यू इथे प्लेस करणार m1 r1 अल्फा इंटू r1 म्हणजे काय मिळेल m1 r1 स्क्वेअर इंटू अल्फा. ओके, तर याच्यावरून आपल्याला n नंबर ऑफ पार्टिकलसाठी टॉर्क लिहिता येईल. मग सेकंड पार्टिकलवर एक्झर्ट होणारा टॉर्क काय करणार, m2 r2 स्क्वेअर इंटू अल्फा. तसंच n नंबरसाठी टो n लिहिणार mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. तस टॉर्क इज अ वेक्टर क्वांटिटी आहे आणि इट इज ॲक्सियल वेक्टर अलॉंग द ॲक्सिस. तो टॉर्क जात असतो म्हणजे डायरेक्शन इज द सेम, आणि म्हणून या सगळ्या पार्टिकलचा जो टॉर्क आहे तो आपण ॲड करू शकतो आणि दॅट गिव्ह द टॉर्क ऑफ दिस बॉडी. So torque of the body tau equals to the summation of torque of n particle, that is τ1 plus τ2 plus dash τn. व्हॅल्यू जर प्लेस केली तर काय होईल, m1 r1 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर इंटू अल्फा प्लस mn rn स्क्वेअर इंटू अल्फा. इथं अल्फा कॉमन घेणार m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर
इंटू अल्फा. याला इन टर्म्स ऑफ समेशन काय लिहिणार की समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर वेअर आय इज वेराइज फ्रॉम 1 to n इंटू अल्फा. आता ही समेशन म्हणजेच काय की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच टॉर्क इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, तर याच्यावरून आपल्याला सांगता येईल की टॉर्क इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. आता समजा बॉडी जर कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन जर रोटेट होत असेल म्हणजे अल्फा इक्वल्स टू 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फाची व्हॅल्यू आपण इथे प्लेस केली तर काय होईल की टॉर्क बिकम इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर अभ्यास करत असताना जसं आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केलं म्हणजे इनिशियली लिनियर मोमेंटम फाइंड आउट केलं आणि त्याच्यावरून आपण मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच लिनियर मोमेंटमचा प्रॉडक्ट घेतला. जसं इथं आपण लिहिलं होतं की एल इक्वल्स टू पी इंटू आर. ही काय होता मास इंटू व्हॅलॉसिटी. व्हॅलॉसिटीसाठी रिलेशन यूज केला आपण आर इंटू ओमेगा इंटू आर. तसंच टॉर्क फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार टॉर्क इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स म्हणजेच काय मास इंटू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन रिलेशन दॅट इज आर इंटू अल्फा इंटू आर म्हणजेच एम आर स्क्वेअर इंटू अल्फा. ओके, तर कम्पॅरेटिव्हली तुम्हाला अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया हे इझिली काय करता येईल फाइंड आउट करता येईल. ओके, तर इझिली हे एक्सप्रेशन जे आहे ते ऑब्टेन करता येईल. ओके, थँक्यू.